नमस्कार, स्वागत आहे तुमचे PS1मध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे की फ्रीजमध्ये अशा कोणत्या 2 वस्तू आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमच्या घरात दरिद्रता येईल। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पण त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत दिलेले बेल आयकॉनसुद्धा हिट करा। बघा, लक्ष्मी आणि दरिद्रता। लक्ष्मी आणि दरिद्रता ह्या दोन्ही बहिणी आहेत। आता ज्या घरात निंबू मिरची दारात टांगलेली असते त्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करत नाही। तर निंबू मिरची ही दारात टांगलेली ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता ही प्रवेश करणार नाही। तर अशा घरात लक्ष्मी सदैव वास करते। आणि ज्या घरामध्ये लिंबू आणि मिरची टांगलेली नसते त्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते। आता आपण बाजारातून नेहमीच लिंबू आणि मिरची विकत आणत असतो, कारण ती स्वयंपाकात आपल्याला गरजेची असते। तर आपण बाजारातून आणलेली लिंबू आणि मिरची त्याबद्दल मी एक छोटीशी माहिती तुम्हाला आता सांगणार आहे। आता ही फ्रीज आहे, याच्यामध्ये आपण लिंबू ठेवणार, मिरची ठेवणार। आता हे आपल्या फ्रीजमध्ये आपण ही लिंबू मिरची कशी ठेवतो, सोबत ठेवतो, कारण ती जेवणात आपल्याला गरजेची असते। तर लिंबू आणि मिरची ही सोबत जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर त्यामुळे तुमच्या फ्रीजपर्यंत अलक्ष्मी येत असते, त्यामुळे घरात दरिद्रता येते। म्हणून लिंबू आणि मिरची एकाच ठिकाणी फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये। आता तुम्ही म्हणाल की घरात मिरची आणणे बंद करावी का, लिंबू आणणे बंद करावे का? तर तसं अजिबात नाही। त्यावर एक उपाय म्हणून एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे की आता आपलं हे जे फ्रीज आहे ते असं असणार आहे। तर लिंबू जर तुम्ही का असं बाजूला ठेवणार असाल इथे, तर त्याच्या वरच्या साईडला तुम्हाला मिरची ठेवायची आहे, किंवा जर तुम्ही मिरची इथे खाली ठेवत असाल तर त्याच्या बाजूच्या साईडला तुम्हाला लिंबू ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण याने खूप फायदा होईल। लिंबू मिरची फक्त दारात टांगायची, सोबत असली तर ती फक्त दारातच टांगायची। लिंबू मिरची सोबत फ्रीजमध्ये ठेवू नका। जर तुम्ही सोबत ठेवली तर तुम्ही कमावसाल 1000 आणि गमवाल 1500। म्हणून तुम्ही लिंबू मिरची सोबत ठेवू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।